सगळं गाव गाढ झोपलं होतं. पण दोन चलाख चोर तेनालीरामच्या घरावर नजर ठेवून एका मोठ्या झाडामागे टपून बसले होते. तेवढ्यात चतुर तेनालीराम खिडकीपाशी आला आणि त्याने बाहेर चाललेली चोरांची ती गुपिते अतिशय सावधपणे ऐकली. चोरांना धडा शिकवण्यासाठी तेनालीरामच्या डोक्यात एक भन्नाट युक्ती आली. त्याने लगेच आपल्या पत्नीला एक मजेदार योजना सांगितली. त्यानं घरातली एक मोठी लोखंडी पेटी आणली आणि चोरांना ऐकू जाईल अशा आवाजात तिच्यात जड दगड भरायला सुरुवात केली. खिडकीतून पाहणाऱ्या चोरांचे डोळे खजिन्याच्या आशेनं चमकले. त्यांना वाटलं या पेटीत नक्कीच सोन्या चांदीची नाणी आहेत. चोरांचा संशय वाढवण्यासाठी तेनालीराम आणि त्याची पत्नी ती जड पेटी मुद्दाम मोठा आवाज करत जुन्या विहिरीकडे घेऊन गेले आणि दोघांनी मिळून ती मोठी पेटी थेट विहिरीच्या पाण्यात ढकलून दिली. धाडकन आवाज होऊन विहिरीचे पाणी वर उडाले. पेटी पाण्यात टाकून दोघेही घरात गेले. तेनालीरामला खात्री होती की आता खजिन्याच्या लोभापायी चोर जाळ्यात अडकणार. तेनालीराम जाताच चोर विहिरीपाशी आले. त्यांनी पाण्यात डोकावून पाहिलं तर त्यांना ती जड पेटी तळाशी चमकताना दिसली. पेटी काढण्यासाठी चोरांनी कसलाही विचार न करता विहिरीचा दोर घेतला आणि वेगानं पाणी बाहेर उपसायला सुरुवात केली. पण चोरांना माहीत नव्हतं की ते उपसत असलेले पाणी पाटावाटे थेट तेनालीरामच्या सुकलेल्या बागेतील झाडांना मिळत होतं. रात्रभर पाणी उपसून चोर कमालीचे दमले होते आणि घामाघूम झाले होते. तरीही खजिन्याच्या लोभापायी त्यांनी काम थांबवले नाही. भरपूर पाणी मिळाल्यामुळे पाहता पाहता ती कोरडी बाग हिरवीगार झाली आणि सुंदर फुलांनी अगदी छान बहरून गेली. पाणी उपसता उपसता संपूर्ण रात्र निघून गेली आणि पूर्वेकडच्या आकाशात सोन्यासारखी चमकणारी सुंदर पहाट झाली. विहिरीतले पाणी संपले आणि तळाशी असलेली पेटी स्पष्ट दिसू लागताच चोरांचा सगळा थकवा पळाला आणि ते आनंदी झाले. त्यानंतर चोरांनी आपली सगळी ताकद पणाला लावली आणि खूप कष्ट करून ती जड पेटी विहिरीच्या बाहेर ओढून काढली. आता त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त खजिना चमकत होता. त्यांनी एक मोठा दगड घेतला आणि पेटीचं कुलूप जोरात तोडून टाकले. पण पेटी उघडताच चोरांना मोठा धक्का बसला, कारण त्यात सोन्याऐवजी फक्त आणि फक्त निरुपयोगी मोठे दगड भरलेले होते. तेवढ्यात चतुर तेनालीराम टाळ्या वाजवत हसत हसत त्यांच्या समोर आला. त्याला पाहून चोरांची बोलतीच बंद झाली. भीतीने चोरांनी पळायचा प्रयत्न केला, पण रात्रभर काम करून पाय थकल्यामुळे ते दोघेही ओल्या गवतावर धाडकन पडले. तेनालीराम म्हणाला, तुमच्या रात्रीच्या मोफत मेहनतीमुळे माझी बाग आज किती सुंदर फुलली आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. तेवढ्यात तिथे राजाचे पहारेकरी आले आणि त्यांनी रडणाऱ्या त्या दोन्ही चोरांना मुसक्या आवरून लगेच पकडून नेले. चोरांना शिक्षा झाली आणि बागेला पाणीही मिळाले. तेनालीराम आपल्या या चतुर युक्तीवर मनातून खूप खुश झाला. मित्रांनो, संकटाच्या वेळी बुद्धी वापरली तर विजय नक्की होतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.